गुप्त भीमाशंकर एक असं शिवलिंग जे पावसात पूर्ण गायब होते. पण का? ते आपण पुढे बघूया. तर जय श्रीराम, हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. 3.5 तास रांगेत उभं राहून माकडांची मजा बघत पुढे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे हात लावून दर्शन घेतले. हे फार महत्वाचं. येथे दर्शन घेऊन आम्ही गुप्त भीमाशंकर बघायला निघालो. येथे जायला मंदिरामागून रस्ता आहे. पुढे नदीमध्ये उतरावे लागते. थंडगार पाण्यातून पाणी क्रॉस करून पुढे जंगलाचा रस्ता लागतो, जेथे फार कमी लोक जातात. इकडे छान पक्ष्यांचे देखील आवाज येतात. काही ठिकाणी पडलेले झाडे आणि काही ठिकाणी भुलवणाऱ्या वाटा. पुढे एक मोठा उतार लागतो. हळूहळू जसा पुढे गेलो तसा एक पाण्याचा मोठा फ्लो दिसला. त्यातून पुढे धबधबा वाहत होता. असे वाटले की अजून पुढे जायचंय. पण तिथे विचारल्यावर कळाले की गुप्त भीमाशंकर या धबधब्याच्या खालीच आहे. मग काय, इकडे खाली उतरून गेलो. वाट येथील नक्कीच घसरडी होती. पुढे धबधब्याच्या खाली शिवलिंग दिसले. येथे खडकात कोरलेले शिवलिंग आहे, ज्यावर पाण्याने सतत जलाभिषेक होतो. येथे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. भीमाशंकरला आल्यावर गुप्त भीमाशंकरचा छोटासा ट्रेक करायला विसरू नका. हर हर महादेव.